सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. अहो, आयुष, अवनी. हं. पार्ट आहे 24. पार्ट 23 मध्ये बघितलं होतं आपण. आयुष अवनी मस्त आयुनीसोबत कुतुब मिनारला जाऊन येतात, छान एन्जॉय करतात आणि मग घरी येताना कारमध्येच आयुनी झोपी जाते. आणि मग आयुष अवनी चेंज करायचं म्हणून बेडरूममध्ये जाऊन असंच बोलत असतात. सो आता पुढे बघू. तर अवनी बोलते, "बरं, बरं. हे क्युटी पाय गुणगान गायचं जरा बंद कर आणि चल आता फ्रेश होऊन झोपून घेऊ आपण." तर आयुष हो बोलून तसंच जातो, फ्रेश होतो आणि मग अवनी पण चेंज करून घेते आणि फ्रेश होऊन बेडवर येते. देन दोघेही हग करून मस्त कडल मोडमध्ये येतात. तर आयुष इकडून तिकडे असा हात फिरवत असतो. तर अवनी बोलते, "बाळा, आपल्याला झोपायचं होतं ना, मग हे असं काहीतरी करशील तर कशी झोप येईल?" तर आयुष बोलतो, "अगं, अशीच गोड झोप येते मला. सो तूही गोड झोप घे आणि झोप शांत." हं. तर अवनी तसंच टाईट हग करून मस्त किस करते आयुषला आणि आयुष पण सेम रिस्पॉन्स देत किस करू लागतो आणि दोघेही तसंच करत झोपी जातात. फायनली सकाळी 7 वाजता आयुषची झोप उघडते आणि मग तसंच उठायला बघतो, तर अवनी मस्त हग करून झोपलेली असते. तर तसंच आयुष बाजूने होत हळूच उठायला जातो, पण अवनीची झोप उघडते आणि तसंच झोपेतच हाफ डोळे बंद करूनच बोलते, की "अरे आयुष, काय झालं? तू इतक्या लवकर का उठत आहेस?" तर आयुष बोलतो, "अवनी, अगं रोजच्या वेळेतच उठत आहे मी आणि तुझी झोप व्हायची असेल तर प्लीज झोप आणि नंतर उठ आरामात. काही प्रॉब्लेम नाहीये मला. ओके? पण तू झोप मोड करू नको, अर्ध्या झोपेत उठू नको." तर अवनी हो बोलून परत डोळे बंद करते आणि आयुष जातो, फ्रेश होतो आणि मग 5 मिनिटने अवनी पण उठते आणि आयुष येतो फ्रेश होऊन. तर अवनीला उठलेली बघून विचारतो, की "अगं, तू झोपणार होती ना, मग काय झालं? का बरं उठली?" तर अवनी बोलते, "तुला माहिती आहे ना, मला तुझ्याशिवाय झोपच नाही येत. सो म्हणून उठली." देन अवनी पण राहते, फ्रेश होते आणि आयुष तसंच विला स्टॉपकडून कॉफी आणि नाश्ता बोलावून घेतो आणि मग तसंच बसतो फोन बघत, वेट करत कधी येईल नाश्ता, चहा. तर अवनी येते फ्रेश होऊन आणि विचारते, की "कॉफी आणि नाश्ता सांगितलं का आयुष?" तर आयुष बोलतो, "हो बेबी, सांगितलं." देन अवनी पण येते, बसते बाजूला आणि आयुषच्या फोनमध्ये डोकावून बघत बोलते, की "आयुषी काय बोलते मग? कॉल मेसेज करते की नाही? खूप मिस वगैरे केल्यासारखं? काही बोलते का?" तर आयुष बोलतो, "चल गं, असं काही नाहीये. ती कशाला मला उगाच कॉल मेसेज करेल? तिला तिची कामं असतील ना." "हां ना." तर अवनी बोलते, "तुला बरी काळजी आहे तिच्या कामाची. इतकी काळजी कधी माझी घेतली का?" तर तसंच आयुष फोन बाजूला ठेवत आणि अवनीचा हात आपल्या हातात घेत बोलतो, "तुझी काळजी स्वतःपेक्षा जास्त घेत आहे आणि नेहमी घेणार आहे. जसं प्रेम आहे तसंच काळजी सुद्धा आहे. सो तू उगाच ओव्हर थिंकिंग करून त्या आयुष्यावरून आपल्यात काही वाद घालायचं बघू नको. कारण ते खरंच शक्य नाहीये आणि आपल्या रिलेशनसाठी पण चांगलं नाही आहे. कळलं का, अवनी?" तर अवनी बोलते, "मी आपलं असंच सहजच विचारली तुला, लाइक हे बघायला की तू कसा रिएक्ट होतो." तर आयुष बोलतो, "अच्छा, माझी एक्झाम घेत आहेस का?" असं काहीतरी विचारून. तर अवनी बोलतो, "हो, हवं तर एक्झाम समज, पण मला आवडलं जे काही तू बोललास ते." सो मग दोघेही असंच बसून बोलत असतात, तर इतक्यात येतो व्हिला स्टाफ आणि डोअर नॉक करतात. तर आयुष बोलतो, "थांब, मी बघतो." आणि मग आयुष डोअर ओपन करून चहा नाश्ता घेतो आणि डोअर बंद करतो. चहा मीन्स कॉफी, कॉफी मीन्स चहा. सो मग दोघेही नाश्ता करायला बसतात. तर आयुष बोलतो, "अगं अवनी, आज माझं ट्रेनिंगचा शेवटचा दिवस आहे. सो आज थोडं लेट होईल मला यायला. कारण सर्टिफिकेट मिळणार आहे आणि सर्वांचं बाय वगैरे बोलायचं पण चालू असेल. सो त्यामुळे थोडा उशीर होईल." तर अवनी बोलतो, "ठीक आहे, म्हणजे आपल्याला उद्या निघायचं आहे ना?" तर आयुष बोलतो, "हो, पण आज मी आल्याबरोबर आपण आज बाहेर जायचं आहे फॉर शॉपिंग आणि येता-येता मध्यरात्र झाली तरी चालेल." मीन्स शॉपिंगवरून. तर अवनी बोलते, "अरे कसं काय चालेल? आय मीन उद्या कितीला निघायचं आहे असं?" तर आयुष बोलतो, "अगं उद्या इव्हनिंग 4:30 ची फ्लाइट आहे आपली. सो आरामात उठून मग रेडी होऊन निघता येईल." तर अवनी बोलते, "ठीक आहे." सो मग तसंच दोघांचा चहा नाश्ता होतो आणि इतक्यात आयुनी उठते. बघत बोलते, "मम्मा, मी उठली." तर आयुष लगेच आयुनीकडे जातो आणि मस्त जवळ घेत लाडव्यार करत बोलतो, की "उठा मग बेबी, तू माझा शोना-शोना बच्चा. गुड मॉर्निंग." तर आयुनी पण बोलते, "गुड मॉर्निंग पापा." सो क्यूट. देन अवनी इथे जवळ आणि आयुनीला घेत असते. तर आयुष बोलतो, "अगं थांब, थांब, आमचं होऊ दे गुड्डू-गुड्डू मॉर्निंग, मग तू कर." तर अवनी बोलते, "अरे पण आयुने मला आधी आवाज दिला ना, मग मी आधी आहे ना."
तर आयुष बोलतो, "अगं पण आवाज देऊन काय अर्थ? मी आधी आलोय ना, मग आधी मीच लाड-प्यार करणार." तर आयुनी बोलते, "अले मम्मा-पप्पा तुम्ही भांडत आहे ना? इट्स नॉट गुड." हां. तर आयुष बोलतो, "बाजूने होत लाइक एका साइडने आणि अवनी दुसऱ्या साइडने होते." आणि दोघेही एकाच वेळेला आयुनीच्या गालावर मस्त किस करत बोलतात, "सॉरी गं आयुनी टीचर, परत आम्ही नाही भांडणार." आणि हो, भांडणं करणं खरंच चुकीची गोष्ट आहे. पण तुला कोणी सांगितली? तर आयुनी बोलते, "मला तर आईने सांगितलं होतं." तर आयुष अवनी एक-एक करून छान लाडप्यार करतात आणि मग आयुष बोलतो, "चल आयु, छान फ्रेश हो, नाश्ता कर आणि मम्माला त्रास देऊ नको. माझं गुडू-गुडू बाळ आहे आणि हो, मी आज थोडं लेट येणार आहे." तर आयुने लगेच विचारते, की "का पप्पा तुम्ही आज लेट का येणार आहे? आणि शॉपिंगला केव्हा जायचं मग आपण? प्लीज लवकर या ना पप्पा." तर आयुष बोलतो, "बेबी अगं आज लास्ट डे ऑफ ट्रेनिंग आहे, तर सर्टिफिकेट वगैरे मिळणार आहे आणि बाय वगैरे बोलणार सर्वांना भेटणार. सो त्यात थोडा वेळ जाईल आणि मी आल्यानंतर लगेच जायचं आहे आपण, कारण शॉपिंगला आणि लेट नाईट परत यायचं. आणि उद्या सकाळी उशिरा उठलो सगळे तरी चालेल, कारण आपली फ्लाइट इव्हनिंग 4:30 ची आहे." तर आयुने बोलते, "ओके पप्पा, या तुम्ही लवकर." देन आयुष तसंच लॅपटॉप घेऊन बसतो थोडा वेळ आणि मग रेडी होतो ट्रेनिंगसाठी आणि मग अवनी आयुनीला बाय वगैरे बोलून चालला जातो आणि अवनी बाकी पॅकिंग करते आणि आयुनी टीव्ही बघत बसलेली असते. तर दुपार होत आलेली असते आणि आयुषची ट्रेनिंग पण होत आलेली असते. तर तसंच आयुनी बोलते आपल्या मम्माला, की "अगं मम्मा अजून पप्पा कसे नाही आले? किती लेट येणार आहे पप्पा?" तर अवनी बघते आधी टाईम आणि बोलते, की "बापरे! आता तर पप्पाची ट्रेनिंग पण थोडीफार बाकीच असेल गं. सो येतील बाळा, थांब ना." अजून ट्रेनिंग व्हायची आहे. मग बाय-बायला प्रोग्राम, मग सर्टिफिकेट. ओहो! तर आयुनी ठीक आहे बोलून परत टीव्ही बघण्यामध्ये बिझी होते आणि मग आयुष आपली ट्रेनिंग पूर्ण करतो आणि त्याचं सर्टिफिकेट घेतो आणि मग सगळे एकमेकांना भेटत वगैरे असतात. तर तसंच त्यात 2 तास जातात. तर आयुषला परत येईपर्यंत 5 वाजतात आणि रूममध्ये अवनी, आयुनी दोघीही झोपलेले असतात. तर आयुष येतो, डोअर नॉक करतो. तर अवनी हाफ-हाफ झोपेतच तसंच डोअर ओपन करते. तर आयुष बघताच बोलतो, की "बापरे! तुम्ही झोपून गेले का गं? खरंच सॉरी बेबी, मला आज जरा जास्तच उशीर झाला ना." तर अवनी तसंच हग करत बोलते आयुषला, "ठीक आहे बेबी, काही होत नाही. ऑफिसच्या कामात होता तू. असं आम्हाला सोडून कुठे एन्जॉय करत बसला नव्हता." तर आयुष तसंच अवनीचा फेस धरून आधी फॉरवर्डवर किस करतो आणि मग दोन्ही गालावर किस करतो. हाय, वो सुकून. तर अवनी बोलते, "याला आयुष खरंच आज इतकी झोप का येत आहे का? काय माहिती? बिलकुल असं डोळ्यावरची झोप जातच नाहीये." तर आयुष बोलतो, "मी आलोय ना आता, सो आता नाही येणार झोप. जा छान फ्रेश हो." आणि मी पण चेंज करून फ्रेश होतो आणि मस्त दोघांसाठी मसाला चहा बोलावतो. मग दोघांनाही फ्रेश वाटेल. "ओके बेबी." तर अवनी बोलते, "ठीक आहे." आणि मग सांगितल्याप्रमाणे दोघंही फ्रेश व्हायला जातात आणि मग काही वेळानेच आयुनी पण उठते. आता नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 25 मध्ये बघणार आहे आपण आयुनी उठून आधी कोणाला हाक मारते आणि कोण आधी येऊन लाडप्यार करतात आणि बाहेर पण जायचं आहे तर कसं काय प्लॅनिंग करून निघतात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर.